हॅलो फ्रेंड्स. तर आपण आज बघणार आहोत कॅरेक्टर कॉन्स्टंट. ओके, ओके. तर आपण यापूर्वी नुसतं कॅरेक्टर म्हणजे काय ते बघितलं होतं. कॅरेक्टर म्हणजे काय की एनी सिंगल कॅरेक्टर विच विल बी इन द सिंगल कोटेशन, राईट, दॅट वी कॉल एज कॅरेक्टर. तर हे प्रत्येक बघतं. द कॉन्स्टंट म्हणजे कॅरेक्टर कॉन्स्टंट, त्याच्यानंतर फ्लोटिंग कॉन्स्टंट म्हणजे व्हॅल्यू. कॉन्स्टंट इट इज नथिंग बट द व्हॅल्यू, राईट. म्हणजे आता इंटिजर व्हॅल्यू कशा असतात, फ्लोटिंग व्हॅल्यू कशा असतात ते आपण बघितलं. आता बघणार आहोत आपण कॅरेक्टर व्हॅल्यू कशा असतात, राईट. पहिले स्टेटमेंट सांगतं इट इज ए single alphabet or the single digit or a single special symbol enclosed within the single inverted comma. याला इन्व्हर्टेड कॉमा म्हणतात, राईट. म्हणजे की ए सिंगल अल्फाबेट, ओके, इथून सुरू करायचं आहे. ए सिंगल अल्फाबेट किंवा सिंगल अल्फाबेट म्हणजे तुमचं ए टू झेड, ओके, ए बी सी डीतलं अल्फाबेट, किंवा सिंगल डिजिट म्हटलं तर 0 to 9, ओके. इकडे करतो. ओके, कॅरेक्टर म्हणजे काय की तुमचं एनी अल्फाबेट लाईक ए टू झेड, राईट, हे, बट इट इज इन सिंगल कोटेशन लाईक दिस, राईट. दिस इज एन कॅरेक्टर. इफ यू रिमूव्ह दिस इज नॉट कॅरेक्टर, ओके, दिस इज नॉट कॅरेक्टर कॉन्स्टंट, ओके. किंवा सिंगल कोटेशनमध्ये 0 to 9, राईट, किंवा एनी स्पेशल सिम्बॉल. सपोज हा अँड इट इज ऑल्सो अन कॅरेक्टर, राईट. जसं की बघा इकडे, हे सिंगल अल्फाबेट किंवा सिंगल डिजिट किंवा सिंगल सिम्बॉल, स्पेशल सिम्बॉल, राईट, एनक्लोज विदिन अ सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. जे की कशाच्यामध्ये एनक्लोज म्हणजे कशाच्यामध्ये सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर का असतील. बट हे बघा, सिंगल इन्व्हर्टेड जे कॉमा आहेत ना, ते दोन्ही पण लेफ्ट साईडला आहेत, राईट, म्हणजे लेफ्ट कॉमास, ओके. बोथ सिंगल इन्व्हर्टेड कॉमा शुड बी अ लेफ्ट. त्याच्यानंतर मॅक्स लेंथ ऑफ द कॅरेक्टर कॉन्स्टंट इज 1, कारण एकच बसतं त्याच्यामध्ये. जसं एक्झाम्पल जर का बघायचे झाले तर बघा, हा स्पेशल सिम्बॉल आहे, हॅश, राईट. जसे की मी तुम्हाला स्पेशल सिम्बॉलची लिस्ट ऑलरेडी दिली होती मागच्या व्हिडिओमध्ये. तसं तर हे जे आहे हॅश, हा 5 आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे. हा बघा, हा एक राईट आणि हा एक लेफ्ट, ते फेल होऊन जाईल, राईट. तसंच हा डिजिट आहे, एनी सिंगल डिजिट ऑल्सो अलाउड. हे स्पेशल सिम्बॉल आहे पर्सेंट, इट इज ऑल्सो अलाउड. अंडरस्कोर, इट इज स्पेशल सिम्बॉल, इट इज ऑल्सो अलाउड, राईट. अँड बट दिस इज जस्ट इन्व्हर्टेड कॉमा, इट इज फेल बिकॉज याची लेंथ नाही आहे 1. मॅक्स लेंथ शुड बी 1 अँड मिन लेंथ ऑल्सो. तर आता आपण बघणार आहोत नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा व्हेरिएबल, ओके. तर व्हेरिएबल म्हणजे काय, ओके. बघा, व्हेरिएबल म्हणजे की एक टेम्पररी स्टोरेज, राईट. टेम्पररी स्टोरेज म्हणजे कसलं ना, की बघा, आपण काय करतो, एखादी व्हॅल्यू असाइन करतो. बघा, सपोज हे माझे एज आहे, एज इज इक्वल टू किती, 30 वर्ष, किंवा म्हणजे की त्याच्यानंतर काही पण, जसं वेट इज इक्वल टू 65 kg, राईट. आणि सेमिकोलन देत असतो मी हे प्रत्येक वेळेस, राईट. म्हणजे याचा अर्थ तुमचं स्टेटमेंट संपतं. हे बघा, स्टेटमेंट म्हणजे काही जे एक लाईन आहे ना, याला एक स्टेटमेंट म्हणायचं. म्हणजे आणि हे स्टेटमेंट सेपरेटर असतो, की हे जर असलं तर म्हणजे हे स्टेटमेंट संपलं इथं, हे कम्प्युटरला समजतं, राईट. हे जर का काढलं ना तर हे 2 लाईनचं ॲज ए 1 स्टेटमेंट होतं. त्याला स्टेटमेंट सेपरेटर म्हणतात, सेमिकोलनला, ठीक आहे. तर हा जो एज आहे मित्रांनो, हा व्हेरिएबल आहे. या व्हेरिएबलला आपण 30 ही व्हॅल्यू असाइन केली आहे, राईट. या व्हेरिएबलला आपण 30 व्हॅल्यू असाइन केलेली आहे, 30. त्याच्यानंतर या वेटला मी काय केलं, 65 व्हॅल्यू असाइन केली. तर हा वेट काय, हा व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल आहे. या व्हेरिएबलची व्हॅल्यू किती आहे, 30. तर या व्हेरिएबलची व्हॅल्यू किती आहे, 65. म्हणजे कळालं का, व्हेरिएबल म्हणजे काय, इट इज अन टेम्पररी स्टोरेज. तर टेम्पररी स्टोरेज का म्हणायचं आहे आता, कारण काय होतं, ज्यावेळेस मी हे क्लोज करतो ना, तर परत हे मिळेल का, नाही मिळणार, हे संपून जाईल. हे कुठंतरी सेव्ह होत नाही परमानंटली डेटाबेसमध्ये, राईट. तर म्हणून याला टेम्पररी स्टोरेज, हे स्टोअर करतं व्हॅल्यू, टेम्पररी स्टोअर करतं, राईट. दॅट इज अन टेम्पररी स्टोरेज, ओके. नंतर इट्स व्हॅल्यू कॅन चेंज, आणि त्याची व्हॅल्यू ही चेंज होत असते, राईट. म्हणजे की सुरुवातीला जर का मी एज 30 लिहिलं, तर परत मी जर का त्याला इनिशियलाइज केली व्हॅल्यू 32, राईट.
म्हणजे एचची व्हॅल्यू अलाउड आहे चेंज करायला, राईट. म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होत असते, चेंज करू शकतो. त्याच्यानंतर व्हेरिएबल मस्ट हॅव डेटा टाईप. मित्रांनो, तर प्रत्येक व्हेरिएबलला डेटा टाईप असावा. मस्ट हॅव डेटा टाईप म्हणजे एक डेटा टाईप असावा लागतो. डेटा टाईप, टाईप म्हणजे कुठल्या टाईपचा आहे, राईट. आपण म्हणत असतो एक वेगवेगळ्या टाईपचे मित्र असतात, त्यांचा टाईप तो आहे, यांचा टाईप हा आहे, राईट. म्हणजे टाईप म्हणजे काय रे, एक विशिष्ट त्यांच्यात गुणधर्म असतात, राईट. त्यांचे एक वेगळेच कॅरेक्टर असतात, राईट. हुशार मुलांचा, थोडासा बदमाश मुलांचा टाईप, राईट. तशा प्रकारे तर ते आपण बघूया. आणि डेटा टाईप स्पेसिफाय विच टाईप ऑफ व्हॅल्यू इट कॅन स्टोअर. बघा याचं म्हणणं काय म्हणतं, डेटा टाईप स्पेसिफाय करतं विच टाईप ऑफ व्हॅल्यू इट कॅन स्टोअर. म्हणजे जे डेटा टाईप आहे ते ठरवतं की कुठल्या प्रकारची व्हॅल्यू इट कॅन स्टोअर, ते सपोर्ट करतं, राईट. म्हणजे हे बघा, एखादं जे मित्र असतं, हुशार मुलं असतं ना, तर त्यांना हुशार मुलालाच ते स्टोअर करतात, त्यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतात, राईट. म्हणजे तो टाईप आहे हुशार मुलांचा, राईट. तर त्या टाईपवर डिपेंड्स करतं त्याच्यामध्ये व्हॅल्यू कुठली स्टोअर करायची. एक्झाम्पल जर का सांगितलं मित्रांनो, तर आपण जसं बघितलं हा काय इंटिजर कॉन्स्टंट आहे, राईट. इंटिजर व्हॅल्यू आहे नाही. ही तर जर का मी मित्रांनो हे घेतली, ही जरा फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट, राईट. फ्लोटिंग व्हॅल्यू राहिली. परंतु आता पहिलं जे स्टेटमेंट म्हणतं की व्हेरिएबल मस्ट हॅव डेटा टाईप, हे इकडे, राईट. व्हेरिएबल मस्ट हॅव डेटा टाईप म्हणजे की आता हा जे एज हा व्हेरिएबल हा कुठल्या प्रकारची व्हॅल्यू स्टोअर करतो, इंटिजर. तर ती व्हॅल्यू काय इंटिजर आहे, म्हणून याचा टाईप असेल इंट, राईट. म्हणजे प्रत्येक व्हेरिएबलला टाईप असावा लागतो, हा टाईप आहे. आणि हा टाईप ठरवतो म्हणजे या व्हेरिएबल एचा टाईप काय इंटिजर, म्हणून याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू असेल इंटिजरच असेल, राईट. तसंच इथं जर का मी घेतलं फ्लोट, ओके. या फ्लोटचा म्हणजे याचं हे जे आहे फ्लोट हा डेटा टाईप आहे कुणाचा, एजचा. एज काय व्हेरिएबल, राईट. म्हणून या एजमध्ये कुठली व्हॅल्यू स्टोअर करू शकतो की जिचा टाईप फ्लोट असेल, राईट. म्हणजे पॉईंट सपोज अशी फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू, राईट. आता जसं की हे घेतलं मी इकडे की एक्स नावाचं एक व्हेरिएबल घेतलं आणि त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये घेतलं जी, राईट. हे काय आहे, एक्स काय व्हेरिएबल, त्याला मी व्हॅल्यू काय असाइन केली, कॅरेक्टर व्हॅल्यू. म्हणजे ऑब्व्हियसली या एक्सचा जो टाईप आहे तो कॅरच असला पाहिजे, राईट. म्हणजे या एक्समध्ये तुम्ही कॅरेक्टरची व्हॅल्यू स्टोअर करू शकता. इथं तुम्ही इंटिजर नाही करू शकत कारण की या एक्सचा टाईप काय कॅरेक्टर आहे, राईट. म्हणून याच्यामध्ये हा एरर देईल, त्याच्यामुळे तर कॅरेक्टरच व्हॅल्यू टाकावं लागेल, राईट. हे झालं डेटा टाईप. म्हणजे काय म्हणायचं मला परत बघा, व्हेरिएबल म्हणजे काय, याला म्हणायचं व्हेरिएबल इट इज अन टेम्पररी स्टोरेज, राईट. ही झाली त्याची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट, राईट. ही झाली इंटिजर कॉन्स्टंट, फ्लोटिंग कॉन्स्टंट, राईट. आणि हे झालं त्याचा टाईप, त्या व्हेरिएबलचा टाईप, ओके. तर हे डायग्रामॅटिकली मला सांगायचं होतं. सपोज घरी जर का आपल्या घरी कंटेनर असतात म्हणजे डबे असतात, राईट. सपोज हा मुगाच्या डाळीचा डब्बा झाला, हा उडदाच्या डाळीचा डब्बा झाला. उडदाच्या डाळीच्या डब्यामध्ये जर का त्या टाईप स्पेसिफाय केला आपण की बाबा हे उडदाचा डाळीचा डब्बा, तर उडदाचीच डाळ ठेवणार ना, राईट. तसं हा जर का मुगाच्या डाळीचा, त्याच्यामध्ये तीच टाईप सपोर्ट करेल मुगाची, ठीक आहे. अशाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल जर सांगितलं मी सेम जे मी आता तुम्हाला दाखवले. पहिला आहे इंटिजर, राईट. हा मला इंटिजर ए इक्वल टू 9 म्हणजे ए हा व्हेरिएबल आहे ज्याचा टाईप इंटिजर आहे आणि या एला मी व्हॅल्यू असाइन करत आहे 9 की जिचा पण टाईप इंटिजर आहे, राईट. त्याच्यानंतर फ्लोट हा एक्स नावाचा व्हेरिएबल आहे. या एक्सचा डेटा टाईप आहे फ्लोट, त्याच्यामध्ये व्हॅल्यू मी असाइन करत आहे 6.9 ही एक्सला, राईट. म्हणजे आता एक्सची व्हॅल्यू किती झाली 6.9. त्याच्यानंतर कॅरेक्टर सी, कॅर हा त्याचा डेटा टाईप आहे आणि त्याला व्हॅल्यू असाइन करत आहे मी एच, राईट. तर व्हेरिएबल कळाला, हे असतं व्हेरिएबल. नंतर बघणार आहोत आपण रूल्स का असतात व्हेरिएबलचे, ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघू.